जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धा संपन्न। जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना सांभाळणारे शिक्षकांचे कौतुक। आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 पालघर आर्यन हायस्कूलचे मैदान येथे संपन्न झाल्या। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर व जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, वैदेही वाढान, सारिका निकम, भावना विचारे, पंचायत समिती सभापती सैला कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो। तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी ही त्यांच्या पालकांपेक्षा मोठी असून त्या शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमी आहे। हे शिक्षक या समाजातील सर्वात मोठी समाजसेवा करत आहेत, असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले। या स्पर्धांमध्ये पालघर जिल्ह्यातील 16 शाळांतील 251 अपंग विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते। पालघर जिल्ह्यात 7 अनुदानित व 9 विनाअनुदानित अशा 16 शाळांमध्ये 850 अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून मतिमंद, कर्णबधिर, अंध व बहुविकलांग अशा प्रवर्गानुसार धावणे, गोळाफेक, लांब उडी, अंध विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ, लगोरी फोडणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण भावसार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले। यावेळी लायन्स क्लबचे लायन्स राकेश सिंग, ज्योती सिंग, दीपक भगत उपस्थित होते। त्यांच्या संस्थेमार्फत गरजू मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा उपलब्ध करण्यात येणार आहे। या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड होणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली। धन्यवाद।